नमस्कार, मी विजयकुमार गुंड, शिक्षक भारती सोलापूरचा जिल्हा प्रवक्ता। आज सोलापूर येथील जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर शिक्षक भारती आश्रमशाळा विभाग या संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। याचं कारण म्हणजे सन 2013 पूर्वी शासन सेवेत असणाऱ्या आश्रमशाळा शिक्षकांनासुद्धा TET 2 वर्षामध्ये उत्तीर्ण करणं बंधनकारक करण्याचा शासन निर्णय इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने 17 ऑक्टोबर रोजी पारित केलेला आहे। या निर्णयामध्ये संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत सांगण्यात आलेलं आहे की आश्रमशाळा विभागातील सर्व प्राथमिक शिक्षकांना येत्या 2 वर्षामध्ये TET परीक्षा पात्र होणं बंधनकारक असेल। ही परीक्षा जर त्यांनी पात्र नाही झाले तर त्यांना सक्तीनं सेवानिवृत्त केलं जाईल। आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिक्षकांना सेवानिवृत्तीसाठी 5 वर्ष शिल्लक आहेत त्या शिक्षकांना TETतून सवलत दिली जाईल। मात्र त्यांना जर पदोन्नती हवी असेल तर त्यांनीसुद्धा TET परीक्षा दिली पाहिजे। वास्तविक पाहता RT ॲक्ट 2009 हा संपूर्ण देशभरामध्ये 2009मध्ये सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन 2010मध्ये झालं आणि 12 फेब्रुवारी 2013 रोजी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने पहिला शासन निर्णय काढून या राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल असे सांगितलेले आहे। मात्र इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा आजचा जो शासन निर्णय आहे त्यामध्ये TET कायदा लागू होण्यापूर्वीच्या शिक्षकांनासुद्धा 2 वर्षामध्ये परीक्षा द्यावी लागेल असा हुकूम काढल्यामुळे सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे आणि शिक्षकांवरती त्यांच्या सेवेची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती लटकू लागलेली आहे। या गोष्टीचा निषेध म्हणून आणि हा शासन निर्णय मागे घ्यावा म्हणून शिक्षक भारती ही शासनमान्य संघटना रस्त्यावर उतरलेली आहे। सोलापूर जिल्हा आश्रमशाळा विभाग शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास दसाडे तसेच जिल्ह्याचे शिक्षक संघटनेचे नेते सुजित कुमार काटमोरे यांच्या नेतृत्वाखाली आजचे हे धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाने हा जो शासनादेश काढलेला आहे तो माघारी घ्यावा, त्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत। किती शिक्षक सध्याला या आंदोलनामध्ये आहेत? आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारण 100 शाळा आश्रमशाळा म्हणून चालतात आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं त्याच्यावरती नियंत्रण आहे आणि या 100 आश्रमशाळेमध्ये जी शिक्षक संख्या आहे त्यापैकी साधारण 350 ते 400 शिक्षक आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या मनामध्ये या शासन निर्णयाचा तीव्र असंतोष आहे। निश्चितपणे शिक्षक भारती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने हा शासन निर्णय काढल्यानंतर कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा असा शासन निर्णय येईल आणि राज्यातील सर्वच प्राथमिक शिक्षकांवरती TET देण्याचं बंधन या निर्णयातून घालण्यात येईल। याची गंभीर दखल घेऊन शिक्षक भारती संघटनेचे राज्याचे नेते आदरणीय माजी आमदार कपिल पाटील साहेब, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे सर, कार्याध्यक्ष सुभाष मोरे सर या सर्वांनी ठरवलेलं आहे की संपूर्ण राज्यामध्ये या TETच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि सरकारला या निर्णयाचा विचार पुन्हा करावा लागेल, यासाठी रस्त्यावरती उतरावं लागेल।